नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 मार्च 2024। तर डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील महत्त्वाचे प्रश्न आज आपण अभ्यासूया। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी आपण 4 मार्च आणि 5 मार्च अशा 2 दिवसाची चालू घडामोडीचे घटक अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अनुराग अग्रवाल। मार्च 2024 मध्ये IPS अधिकारी अनुराग अग्रवाल यांची संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी रघुबीर लाल यांची जागा घेतली आहे। अनुराग अग्रवाल हे आसाम मेघालय केडरचे 1998च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। नेक्स्ट आहे, समुद्र लक्ष्मण हा सागरी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मलेशिया। समुद्र लक्ष्मण सागरी सराव 2024, ठिकाण आहे विशाखापट्टणम, कालावधी आहे 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2024। सहभागी देश आहेत भारत आणि मलेशिया। भारतीय नौदल आणि रॉयल मलेशियन नौदल यांच्यातील संबंध दृढ करणे हा या सर्वांचा उद्देश आहे। भारतीय नौदलाच्या किल्तान या जहाजाने या सर्वात भाग घेतला आहे। नेक्स्ट आहे, चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 मध्ये प्रथम क्रमांकावर कोण राहिले आहे? तर याचे उत्तर आहे चंदीगड विद्यापीठ। तर चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023, ठिकाण आहे गुवाहाटी, कालावधी 17 ते 29 फेब्रुवारी 2024। चंदीगड विद्यापीठ 32 सुवर्ण, 18 रौप्य आणि 21 कांस्य अशा एकूण 71 पदकांसह प्रथम क्रमांकावर राहिले आहे। तर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने 20 सुवर्ण, 14 रौप्य आणि 8 कांस्य पदकासह दुसरे स्थान पटकावले आहे। गुरु नानक देव विद्यापीठाने 12 सुवर्ण, 20 रौप्य आणि 19 कांस्य पदकांसह तिसरे स्थान पटकावले। पंजाब युनिव्हर्सिटीने 12 सुवर्ण, 12 रौप्य आणि 16 कांस्य पदकासह चौथे स्थान पटकावले आहे। तसेच जैन विद्यापीठाने एकूण 12 सुवर्ण, 7 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह 5वे स्थान पटकावले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय नौदलाद्वारे INS जटायू नौदल तळ कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लक्षद्वीप मिनिकॉय बेट। 6 मार्च 2024 रोजी लक्षद्वीप मिनिकॉय बेटावर भारतीय नौदल INS जटायू हा नवीन तळ सुरू करत आहे। INS जटायू येथे लढाऊ विमाने आणि अवजड विमानांचे संचालन आता सोपे होणार आहे। मिनिकॉय हे लक्षद्वीपचे सर्वात दक्षिणेकडील बेट आहे, यामुळे मालदीववरती लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे। नेक्स्ट आहे, देशातील पहिले सेमीकंडक्टर फॅब कोणत्या राज्यात स्थापित केले जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे गुजरात। पॉवर चिप तैवानच्या सहकार्याने टाटा समूहाने बांधलेल्या देशातील पहिल्या सेमीकंडक्टर फॅबला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। या सेमीकंडक्टर फॅबची स्थापना ढोलेरा गुजरातमध्ये होणार आहे। कोठे स्थापन होणार आहे बघा, गुजरात राज्यातील ढोलेरा या ठिकाणी। हे सेमीकंडक्टर फॅब दरमहा 50,000 वेफरच्या क्षमतेसह कार्य करणार आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्यातील चांदी तारकाशीला GI टॅग मिळाला आहे? तर याचे उत्तर आहे ओडिशा। ओडिशा राज्यातील कटकच्या प्रसिद्ध चांदीच्या तारकाशीला GI टॅग देण्यात आला आहे। तारकाशी एक कला आहे ज्यामध्ये पितळ, तांबे किंवा चांदीच्या तारा लाकडात जोडल्या जातात। नेक्स्ट आहे, राष्ट्रीय जन्मदोष जागरूकता महिना 2024 कोणी सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे नीति आयोग। नीति आयोगाचे सदस्य डॉक्टर VK पॉल यांनी राष्ट्रीय जन्मदोष जागरूकता महिना 2024 सुरू केला आहे। या मोहिमेचे थीम ब्रेकिंग बॅरियर्स, जन्मदोष असलेल्या मुलांसाठी सर्वसमावेशक समर्थन ही आहे। जन्मदोष जनजागृती मोहिमेमध्ये प्रतिबंध, लवकर ओळख आणि वेळेवर व्यवस्थापन याबाबत जागरूकता यावर भर दिला जाईल। जन्मदोष दिन दरवर्षी 3 मार्च रोजी साजरा केला जातो। हा उपक्रम याच दिवसाचा एक भाग म्हणून साजरा करण्यात येणार आहे मार्च 2024 मध्ये। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत बाल आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रमाने महिनेभराच्या उपक्रमाचे नियोजन केले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच BPCL ने स्पीड पेट्रोलसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नीरज चोप्रा। भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑलिम्पिक आणि जागतिक भाला चॅम्पियन नीरज चोप्रा सोबत भागीदारीची घोषणा केलेली आहे। कोणी केलेली आहे? तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने। आणि कोणासोबत केलेली आहे? नीरज चोप्रा हा आहे एक ऑलिम्पिक विजेता आणि जागतिक भालाफेक विजेता आहे। तसेच नीरज चोप्रा हा BPCLच्या प्रीमियम पेट्रोल वेरिएंट स्पीडचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम पाहतील। इंजिनच्या सर्व घटकांसाठी सर्वसमावेशक काळजी देऊन कमी गुणवत्तेच्या इंधनामुळे उद्भवणाऱ्या इंजिनच्या समस्या सोडवणे हे स्पीड तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट आहे। नेक्स्ट आहे, कोणते राज्य सरकार राज्य जल सूचना केंद्र स्थापन करणार आहे? तर याचे उत्तर आहे ओडिशा।
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्य जल सूचना केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। हे राज्यासाठी जल हवामानशास्त्रीय माहितीचे सर्वसमावेशक भांडार प्रदान करेल। या केंद्रामध्ये एक कुशल संघ असेल जो जल संसाधन व्यवस्थापन, डेटा हाताळणी आणि माहिती तंत्रज्ञान हाताळेल। यासाठी SWIC नॅशनल वॉटर इन्फॉर्मेशन सेंटरसह अखंडपणे सहकार्य करणार आहे। यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील जल हवामानविषयक डेटाची देवाणघेवाण सुलभ होईल। नेक्स्ट आहे नुकतेच FIH ओडिशा हॉकी पुरुष विश्वचषक 2023 या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे नवीन पटनायक। ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी FIH ओडिशा हॉकी पुरुष विश्वचषक 2023 या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले आहे। द हिंदू ग्रुपचे प्रतिष्ठित स्पोर्ट्स मॅगझिन स्पोर्ट्स स्टार्सद्वारे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे। FIH हॉकी पुरुष विश्वचषक 2023 चे ओडिशातील भुवनेश्वर आणि राउरकेला या दोन प्रमुख शहरांमध्ये आयोजन केले होते। यामध्ये 2023 मध्ये आयोजित 15व्या FIH ओडिशा हॉकी पुरुष विश्वचषकाचे सार आणि उत्साह अंतर्भूत आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणता विषाणू अंटार्क्टिकाच्या मुख्य भूभागावर प्रथमच आढळला आहे? तर याचे उत्तर आहे बर्ड फ्लू। मार्च 2024 मध्ये प्रथमच मुख्य भाग असणाऱ्या अंटार्क्टिकावर बर्ड फ्लूच्या प्राणघातक प्रकाराची पुष्टी झाली आहे। यामुळे दक्षिणेकडील प्रदेशातील पेंग्विन वसाहतींना संभाव्य धोका आहे। बर्ड फ्लूचा सर्वात धोकादायक विषाणू H5N1 हा आहे। H5N1 ची लागण झाल्यावर बहुतेक लोकांचा मृत्यू होतो। नेक्स्ट आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने PM सूर्यघर मोफत योजनेसाठी किती निधी मंजूर केला आहे? तर याचे उत्तर आहे 75,021 कोटी रुपये। केंद्रीय मंत्रिमंडळाने PM सूर्यघर मोफत योजनेसाठी 75,021 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। PM सूर्यघर मोफत वीज योजना भारतात रूफटॉप सोलर स्थापनेला प्रोत्साहन देणार आहे। या योजनेअंतर्गत 1 कोटी कुटुंबांना 300 युनिट मोफत वीज देण्यात येणार आहे। 2 किलोवॅट सिस्टीम बसवण्याच्या खर्चाच्या 60% आणि 2 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सिस्टीमच्या खर्चाच्या 40% खर्च सरकार उचलणार आहे। सरकार 1 किलोवॅट सिस्टीमसाठी 30,000 रुपये, 2 किलोवॅट सिस्टीमसाठी 60,000 रुपये आणि 3 किलोवॅट किंवा त्याहून अधिक सिस्टीमसाठी 78,000 रुपये अनुदान देणार आहे। घरांना 3 किलोवॅट पर्यंतच्या निवासी RTS सिस्टीमच्या स्थापनेसाठी 7% चे तारणमुक्त कर्ज देण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे नुकतेच संयुक्त राष्ट्र पर्यावरण असेंब्लीचे 6वे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले? तर याचे उत्तर आहे नैरोबी, केनिया। युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट असेंब्लीचे 6वे सत्र नैरोबी, केनिया येथे आयोजित करण्यात आले। याचा कालावधी होता 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024। थीम होती शाश्वत जीवनशैली। UNEA उद्दिष्ट जगातील सर्वात असुरक्षित लोकांचे जीवन सुधारत मानवता आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद पुनर्संचयित करण्यात मदत करणे हे आहे। UNEP याचा लॉंग फॉर्म होतो युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम। स्थापना झालेली आहे 5 जून 1972। मुख्यालय आहे नैरोबी, केनिया या ठिकाणी। तर ही पर्यावरणावर जगातील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे। नेक्स्ट आहे एक समान KYC मापदंडासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील सरकारी फॉर्म तज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे TV सोमनाथन। फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिल मध्ये एक समान नो युअर कस्टमर म्हणजे KYC निकषांच्या गरजेबाबत चर्चा केल्यानंतर सरकारने वित्त सचिव TV सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समिती स्थापन केली आहे। या समितीचे उद्दिष्ट विविध क्षेत्रांमध्ये एक समान KYC मापदंड सुव्यवस्थित करणे आणि अंतिम करणे हे आहे। या सदस्यांमध्ये विविध सरकारी विभागांचे प्रतिनिधी आणि FSDC सदस्यांचा समावेश असणार आहे। नेक्स्ट आहे नाटोचा 32वा सदस्य देश कोणता बनला आहे? तर याचे उत्तर आहे स्वीडन। हंगेरीच्या संसदेने नाटोमध्ये सामील होण्याच्या स्वीडनच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। त्यामुळे स्वीडन नाटोमध्ये सामील होणारा 32वा देश बनला आहे। नाटो ही युरोप आणि उत्तर अमेरिकेतील देशांची आंतरसरकारी राजकीय आणि लष्करी युती आहे। नाटोची स्थापना एप्रिल 1949 मध्ये करण्यात आली। नेक्स्ट आहे ब्रजेश मेहरोत्रा कोणत्या राज्याचे मुख्य सचिव बनले आहेत? तर याचे उत्तर आहे बिहार। मार्च 2024 मध्ये वरिष्ठ IAS अधिकारी ब्रजेश मेहरोत्रा यांची बिहारचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मेहरोत्रा हे आमिर सुभानी यांची जागा घेतील। ब्रजेश मेहरोत्रा हे भारतीय प्रशासकीय सेवेचे 1989च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। नेक्स्ट आहे भारतीय फार्माकोपियाला मान्यता देणारा जगातील पहिला स्पॅनिश भाषिक देश कोणता बनला आहे? तर याचे उत्तर आहे निकाराग्वा। निकाराग्वा हा भारताच्या फार्मा मानकांना मान्यता देणारा पहिला स्पॅनिश भाषिक देश ठरला आहे। मार्च 2024 मध्ये भारत आणि निकाराग्वा सरकार यांच्यात फार्माकोपिया सहकार्यावरील करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे।
फार्माकोपिया हे एक पुस्तक आहे ज्यामध्ये सर्व औषधे समाविष्ट आहेत। भारतीय फार्माकोपिया अधिकृतपणे 5 देशांद्वारे मान्यताप्राप्त आहे। यामध्ये आहेत अफगाणिस्तान, घाना, नेपाळ, मॉरिशस आणि सुरिनाम, आणि आता 6वा देश ठरलेला आहे निकाराग्वा। नेक्स्ट आहे अलीकडे स्वदेशी संरक्षण नवकल्पना प्रोत्साहित करण्यासाठी डेप कनेक्ट 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। 4 मार्च 2024 रोजी रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथे डेप कनेक्ट 2024 चे उद्घाटन केले। या कार्यक्रमाचे उद्दिष्ट अर्थपूर्ण सहभाग सुलभ करणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणे हा आहे। हे सशस्त्र सेना, संरक्षण उद्योगातील नेते, स्टार्टअप, शैक्षणिक आणि धोरणकर्त्यांसह प्रमुख भागधारकांना एकत्र आणते। इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन या दोघांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। नुकतेच महाराणा प्रतापच्या 21 फुटांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे हैदराबादमध्ये। हैदराबादच्या बेगम बाजार महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप यांच्या 21 फुटांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। महाराणा प्रताप हे राजपूत योद्धे होते। या पुतळ्याचे वजन 2 टन आहे। तर हा पुतळा सुंदर सिंग यांनी तयार केला आहे। नेक्स्ट आहे नुकताच चपचर कूट हा सण कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे मिझोराम। 1 मार्च 2024 रोजी मिझोरामचा सर्वात मोठा सण चपचरकूट संपूर्ण राज्यात पारंपरिक उत्साहाने साजरा करण्यात आला। या उत्सवामध्ये मिझो समुदायाची पारंपरिक आणि सांस्कृतिक समृद्धता गाणी आणि सांस्कृतिक नृत्यांच्या सादरीकरणाद्वारे प्रदर्शित करण्यात आली। हा सण दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी साजरा केला जातो। वर्षाच्या सुरुवातीला झूम लागवडीचे सर्वात कठीण काम जंगल साफ करणे हे पूर्ण झाल्यानंतर देवाचे आभार मानण्यासाठी चपचरकूट साजरा केला जातो। नेक्स्ट आहे नुकतेच ग्लोबल अचीवमेंट सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे संजीव शर्मा। मार्च 2024 मध्ये उत्तर प्रदेशमधील अत्रौली येथील कंपोजिट स्कूलचे शिक्षक संजीव शर्मा यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य केल्याबद्दल ग्लोबल अचीवमेंट बेस्ट टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। मध्य प्रदेशच्या नवप्रज्ञा काव्य प्रतिष्ठानने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे। नेक्स्ट आहे केंद्रीय विद्युत प्राधिकरण फ्रंटलाईन पॉवर सेक्टरने लाईनमन दिवसच्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन कोठे केले? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। केंद्रीय विद्युत प्राधिकरण ऊर्जा मंत्रालयाने 4 मार्च 2024 रोजी नवी दिल्ली येथे लाईनमन दिवसच्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन केले होते। 2024 ची थीम होती सेवा, सुरक्षा आणि स्वाभिमान। हा वार्षिक उत्सव संपूर्ण भारतातील वीज वितरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या लाईनमन आणि ग्राउंड मेंटेनन्स कर्मचाऱ्यांच्या अथक समर्पण आणि सेवेचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे। टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रीब्युशन लिमिटेड चे सहकार्याने याचे आयोजन करण्यात आले। नेक्स्ट आहे कोणत्या राज्य सरकारने अलीकडे सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी दंगलखोरांना जबाबदार धरण्यासाठी विधेयक आणण्याची योजना आखली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड। उत्तराखंड सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उत्तराखंड सार्वजनिक आणि खासगी मालमत्ता नुकसान पुनर्प्राप्ती विधेयक सादर करण्याची योजना आखत आहे। या कायद्याचे उद्दिष्ट दंगलखोरांना निदर्शने किंवा संप दरम्यान सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या जबाबदार धरण्याचे आहे। हा कायदा लागू केल्यास असा कायदा लागू करणारे उत्तराखंड हे उत्तर प्रदेश आणि हरियाणा नंतरचे 3रे राज्य ठरणार आहे। नेक्स्ट आहे नुकतेच हज सुविधा ॲप कोणी सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे स्मृती इराणी। केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते हज सुविधा ॲप आणि हज 2024 साठी हज मार्गदर्शक जारी करण्यात आले आहे। 2024 साठी हज यात्रेचा अनुभव वाढवण्याच्या उद्देशाने हे 2 महत्त्वपूर्ण उपक्रम सादर केले आहेत। अत्यावश्यक माहिती आणि महत्त्वाच्या सेवांमध्ये प्रवेश देण्यासाठी हज सुविधा ॲप लॉन्च करण्यात आले आहे। ॲपचा प्रभावीपणे वापर करण्यावर लक्ष केंद्रित करून यात्रेकरूंना प्रवासाच्या विविध पैलूंबद्दल सुशिक्षित करण्यासाठी हज मार्गदर्शन 2024 जारी करण्यात आले आहे। आयुष्यमान भारत पीएम प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश हे आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे। उत्तर प्रदेश सरकारने 5,17,920 आयुष्यमान कार्ड जारी केली आहेत आणि 74,03,82,304 लोकांना याचा फायदा झाला आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील एकूण 3,716 रुग्णालये सूचीबद्ध आहेत। राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सततच्या पाठिंब्याचा आणि तळागाळातील कामगार, पंचायत सहाय्यक, ANM,
वैद्यकीय अधिकारी, आशा आणि इतर कामगारांच्या कार्यामुळे हे शक्य झाले आहे. नेक्स्ट आहे, अलीकडे चर्चेत आलेली मेलानोक्लॅमिस द्रौपदी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे सागरी प्रजाती. भारतीय प्राणीवैज्ञानिक सर्वेक्षणाने भारतीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर रुबी रेड स्पॉटेड हेड शिल्ड सलगच्या नवीन समुद्री प्रजातीला नाव दिले आहे. मेलानोक्लॅमिस वंशातील ही प्रजाती पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील दिघा आणि ओडिसाच्या किनारपट्टीवरील उदयपूर येथे शोधली गेली. जगात कोठेही आढळत नसलेल्या हेड शिल्ड स्लगच्या नवीन प्रजातीला मेलानोक्लॅमिस द्रौपदी असे नाव देण्यात आलेले आहे. हे नाव कोणाच्या याच्यावरून देण्यात आलेले आहे? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच ऑइल इंडियाने पहिला ग्लोबल पार्टनर रोड शोचे आयोजन कोठे केले होते? तर दुबई येथील अबुधाबी या ठिकाणी. ऑइल इंडियाने 28 फेब्रुवारी 2024 रोजी अबुधाबी UAE येथे ग्लोबल पार्टनर रोड शोचे आयोजन केले होते. याची थीम होती कॉन्फ्लुएन्स विअर एनर्जी अँड ऑपॉर्च्युनिटी कन्व्हर्ज. रोड शोचे उद्दिष्ट ऑइलच्या खरेदी धोरणांचे प्रदर्शन करणे, ऊर्जा क्षेत्रातील नेत्यांसह सहयोग आकर्षित करणे, भागीदार ऑनबोर्डिंग प्रक्रिया सुव्यवस्थित करणे आणि नवीन व्यवसाय उपक्रम एक्सप्लोर करणे, जागतिक स्तरावर उद्योग मानके सेट करण्यासाठी नाविन्य, टिकाऊपणा आणि धोरणात्मक भागीदारी यांना प्राधान्य देणे हे आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदने आयुर्वेद आणि थाई पारंपरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशाशी करार केला आहे? तर याचे उत्तर आहे थायलंड. भारतातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदने फेब्रुवारी 2024 मध्ये थाई पारंपरिक आणि पर्यायी औषध विभाग थायलंड सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. हा सामंजस्य करार आयुर्वेद आणि थाई पारंपरिक औषधांमध्ये शैक्षणिक सहकार्यासाठी करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.